थेट जाऊया परभणीला, मुख्यमंत्री बोलतायत। प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यासोबत खासदार संजय जाधवजी, आमदार राहुल पाटीलजी, आमदार रत्नाकर गुट्टेजी, आमदार राजेश विटेकरजी, आमदार संजय केणेकरजी, आमदार सतीश चव्हाणजी, त्याचप्रमाणे श्री रावसाहेब भागडे, श्री सूरज मांढरे, आपले पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख, डॉक्टर संजय भावे, आपल्या या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी, त्याचप्रमाणे संशोधक संचालक डॉक्टर SK बेग, या ठिकाणी आपले जे विविध अधिकारी उपस्थित आहेत, श्री रघुनाथ गावडे, नितिशा माथुर, श्री शाहजी उमाप, श्री रवींद्र परदेशी, श्री परिमल सिंग, आणि या ठिकाणी उपस्थित या संपूर्ण बैठकीमध्ये विविध विषयांवर आपले प्रेझेंटेशन्स करणारे, विविध विषयांवर चर्चा करणारे सर्व उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, आज मला अतिशय आनंद आहे की आपण या समितीच्या बैठकीच्या निमित्ताने एकत्रित आलो आहोत। आणि त्याचसोबत आजच आपण महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारने ICARच्या थ्रू एक जी नवीन योजना सुरू केलेली आहे की ज्याच्यामध्ये आमच्या जेवढ्या लॅबॉरेटरीज आहेत, आमची जेवढी ICARचे वेगवेगळे शास्त्रज्ञ आहेत, जेवढ्या संस्था आहेत, या सगळ्या संस्थांचे सर्व अधिकारी, सर्व शास्त्रज्ञ हे एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या शेतावर, बांधावर जातील आणि संशोधन आणि शेती यांच्यामध्ये एक नवीन नातं प्रस्थापित करतील। या दृष्टीनं आजपासनं पुढचे 15-20 दिवस एक एकात्मिक कार्यक्रम संपूर्ण देशामध्ये राबवला जातोय, ज्याची सुरुवात आपल्या महाराष्ट्रापासून होते। आणि म्हणून याही कार्यक्रमाच्या माध्यमातून संशोधक एका दिवशी 3-3, 4-4 गावांमध्ये जातील, शेतकऱ्यांसोबत संवाद करतील, बांधावर जातील, त्यांचे प्रश्न सोडवतील। अशा प्रकारची एक अतिशय चांगली योजना, तिचाही शुभारंभ आज या आपल्या बैठकीच्या निमित्ताने या ठिकाणी आपण करतो आहोत। मला असं वाटतं की हा जो काही एक अप्रोच केंद्र सरकारने माननीय मोदीजींच्या नेतृत्वात घेतला आहे की शेती क्षेत्रामध्ये काम करणारे जे विविध लोक आहेत, ज्या विविध संस्था आहेत, या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।